You're watching Ahmednagar City Channel. लाल टाकी येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्सवात पारंपरिक वाद्यात पोतराजासह निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष। महालक्ष्मी माता मित्रमंडळाच्या वतीने आषाढी अमावस्यानिमित्त लाल टाकी येथे लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पार पडली। मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पोतराज आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साहेबराव काते हे महालक्ष्मीचे भक्त असून सालाबादप्रमाणे दरवर्षी ते यात्रा उत्सवाचे आयोजन करून शोभायात्रा काढत असतात। या सोहळ्याचे हे 23वे वर्ष असून या शोभायात्रेचे प्रारंभ लालटाकी भारस्कर कॉलनी येथून झाले। पारंपरिक वाद्यांच्या गजर आणि लक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला। सर्जेपुरा दिल्ली गेट निवाड्स महाविद्यालय मार्गे लाल टाकी येथील लक्ष्मी माता मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला। शोभायात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी साहेबराव काते, सुशीलाबाई काते, आदिनाथ काते, योसेफ काते, राजू काळुंखे, मच्छिंद्र वैरागर, भैरुनाथ वैरागर, सागर काते, संदीप त्रिभुवन, दत्तात्रय जाधव, अलंकार बोगले, यश जाधव, अनिता जाधव, आशाबाई मोहिते, सुनील वैरागर, कार्तिका वाघमारे, भारती कुचेकर, गुणाबाई भोसले, भाग्यश्री मोहिते, संगीता कांबळे, सीताबाई वडागळे आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेबराव शंकर काते, राहणार लाल टाकी भारस्कर कॉलनी, अप्पोहाती चौक, भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष, लोकशाही अण्णा भाऊ साठे युवक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष ह्या पदावर मी काम करतोय। मी आज ह्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर सर्व आमचे सार्वजनिक यात्राकरी, सर्व नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही गेले आजचा हा दिवस 23व वर्ष झालेले सार्वजनिक महालक्ष्मी मातेचा भंडारा आम्ही करीत आहोत। आमची सर्व वस्ती, सर्व गोरगरीब नागरिक, सर्व आमच्या माता बहिणी ह्या जत्रेला, ह्या उत्सवाला इथून लाल टाकी आमच्या मंदिरासमोर इथून मिरवणूक निघती। लाल टाकी, सर्जेपूर, अप्पोहाती चौक, सिद्धार्थनगर तिथून अशीच अप्पोहाती चौक आणि ह्या मार्गे आम्ही महालक्ष्मी माता वरखेडच्या देवीचं मंदिर आहे, या मंदिरापाशी समाप्त करतो। परंतु या देवीची जागरूक देवस्थान आहे। या इथं जर कोणी नवस केला तर तो नवस पुरा होतो। जागृत देवस्थान असल्यामुळं आम्ही सर्वांना विनंती करतो की ह्या मंदिरामध्ये, महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये नवस करावा, त्यांचा नवस सुद्धा पुरा होईल आणि होतोय। म्हणून या ठिकाणी गेले 23 वर्षापासून सार्वजनिक भंडारा, सार्वजनिक यात्रा या ठिकाणी आम्ही उत्सव करीत आहोत आणि मिरवणूक काढीत आहोत। परंतु सर्व आमच्या वस्तीमध्ये, लाल टाकी भागामध्ये, लाल टाकी परिसरामध्ये सर्वांकडून आम्ही 50, 40, 100, 200 अशी वर्गणी करतो आणि सर्व आमचे व्यापारी, दुकानदार, उद्योगपती, करोडपती, आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, महापौर, आजी माजी महापौर या सर्व या महालक्ष्मी देवीच्या भंडाऱ्याला मदत करतात, पावती फाडतात। कुणी तेल देतं, कुणी तांदूळ देतं, कुणी भरडा देतं, कुणी गूळ देतं, कुणी गहू देतं। लापशी करण्याकरता भंडारा गोड जेवण असतं आमचं आणि दरवर्षी वर्गणी करून ह्या महालक्ष्मी मातेचा उत्सव करतो। मोठ्या आनंदात उत्सव होतो आणि इथून पुढे बी दरवर्षी सालाबादप्रमाणे, आता तर 23 वर्ष झालेत, इथून पुढे बी दरवर्षी आम्ही महालक्ष्मी मातेचा सार्वजनिक भंडारा करतो आणि भंडारा करून पावत्या फाडून आम्ही हा देवीचा उत्सव करतो आणि नगरमध्ये मिरवणूक घालून या ठिकाणी आम्ही समाप्त करतो आणि सर्व गोर गरीब जनतेला, सर्व समाजाला भोजन असतं। भोजन म्हणजे जेवण असतं। आता आमचा जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। सर्व गोरगरिबाला जेवण मिळेल। जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमचा हा कार्यक्रम समाप्त होईल असं मी समजून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर।